पावसाळ्याचा पहिला दिवस होता. सकाळची वेळ. शहरावर काळे ढग दाटून आले होते. रस्त्यांवर पावसाचे हलके थेंब पडत होते. लोक आपापल्या कामासाठी धावत होते. त्याचवेळी शहरातील प्रसिद्ध सूर्योदय कॉलेजच्या गेटसमोर एक काळी कार येऊन थांबली. कारमधून एक तरुण खाली उतरला. उंच बांधा, साधा पांढरा शर्ट, निळी जीन्स आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास. त्याचं नाव होतं आदित्य देशमुख. आज त्याच्या कॉलेजचा पहिला दिवस होता. आदित्य श्रीमंत घरातला मुलगा असला तरी त्याला कधीच पैशांचा गर्व नव्हता. त्याचे वडील मोठे उद्योगपती होते, पण आदित्यला स्वतःच्या मेहनतीने नाव कमवायचं होतं. कॉलेजमध्ये प्रवेश करताना त्याला एक वेगळंच वातावरण जाणवलं. कुणी हसत होतं, कुणी गप्पा मारत होतं, तर कुणी नव्या मित्रांच्या शोधात होतं. तो कॅम्पस पाहत चालला होता. इतक्यात धाड कोणीतरी जोरात त्याच्यावर आदळलं. दोघांच्या हातातली पुस्तके खाली पडली. सॉरी, माझ्याकडून चुकून झालं, एका मुलीचा घाबरलेला आवाज आला. आदित्यने खाली वाकून पुस्तक उचलली आणि पहिल्यांदाच तिच्याकडे पाहिलं. पावसाच्या थेंबांनी तिचे केस ओले झाले होते. साधा सलवार सूट, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि डोळ्यात वेगळीच चमक. ती होती अन्वी पाटील. क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. अन्वीने हसत पुस्तक घेतले. थँक्यू आणि पुन्हा एकदा सॉरी. आदित्यही हसला. हरकत नाही, पहिल्याच दिवशी अशी आठवण राहील. दोघेही हसले आणि आपापल्या वर्गाकडे निघून गेले. पण त्या काही सेकंदाच्या भेटीने दोघांच्या मनात एक छोटीशी जागा तयार झाली. कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. आदित्यला नाटकाच्या टीममध्ये घेतलं गेलं. योगायोग असा की अन्वीलाही त्याच टीममध्ये निवडलं गेलं. रोजच्या सरावामुळे दोघांमध्ये मैत्री वाढू लागली. एका दिवशी सराव संपल्यानंतर अन्वी कॉलेजच्या बागेत एकटी बसली होती. तिच्या हातात एक जुनी डायरी होती. आदित्य तिच्याजवळ गेला. काय लिहितेस? अन्वीने डायरी पटकन बंद केली. काही नाही, फक्त माझी स्वप्न. मग मला सांग ना. ती हसली. स्वप्न सांगितलं की ती पूर्ण होत नाहीत, अशी माझी आई म्हणते. आदित्य म्हणाला, माझा विश्वास आहे, स्वप्न शेअर केली तर त्यांना पूर्ण करायला माणसं मिळतात. हे ऐकून अन्वी काही क्षण शांत राहिली. ती म्हणाली, माझं एकच स्वप्न आहे, माझ्या आईबाबांना आयुष्यभर आनंदात ठेवायचं. आदित्यने विचारलं, आणि स्वतःचं? अन्वीने हलकंसं हसत उत्तर दिलं, त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे. हे ऐकून आदित्य तिच्या साधेपणाच्या प्रेमात पडू लागला. दोघांच्या मैत्री आता कॉलेजमध्ये चर्चेचा विषय झाली होती, पण त्यांच्यासाठी ती फक्त विश्वासाची आणि जिव्हाळ्याची नाती होती. एक संध्याकाळ कॉलेजच्या टेरेसवर दोघे सूर्यास्त पाहत उभे होते. अन्वी म्हणाली, आदित्य, आयुष्यात काही माणसं अचानक भेटतात आणि काही कायमची आठवण बनून राहतात. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, आणि काही माणसं आयुष्य बनून जातात. हे ऐकताच अन्वीच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं. त्या क्षणी दूर उभा असलेला एका तरुण हे सगळे पाहत होता. त्याच्या डोळ्यात राग होता, मत्सर होता आणि सुडाची ठिणगी पेटली होती. त्याचं नाव होतं विक्रम राणे. तो मनातच म्हणाला, अन्वी, जर तू माझी झाली नाहीस तर कोणाचीच होऊ देणार नाही. त्या क्षणापासून त्यांच्या प्रेमकथेवर संकटाची सावली पडली. कॉलेजचं दुसरं वर्ष सुरू झालं होतं. आदित्य आणि अन्वीची मैत्री आता अधिक घट्ट झाली होती. सकाळच्या चहा, लायब्ररीतला अभ्यास, कॅन्टीनमधल्या गप्पा आणि संध्याकाळचे सूर्यास्त प्रत्येक क्षण दोघे एकत्र घालवत होते. पण त्यांच्या आनंदाकडे एक व्यक्ती रोज पाहत होती. तो होता विक्रम राणे. विक्रम श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा होता. कॉलेजमध्ये त्याची दादागिरी चालायची. त्याला जे हवं ते मिळायचं. पण यावेळी त्याला अन्वी हवी होती आणि अन्वीच्या आयुष्यात आधीच आदित्य होता. एका दिवशी कॅन्टीनमध्ये अन्वी एकटी बसली होती. विक्रम तिच्याबरोबर येऊन बसला. अन्वी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कशाबद्दल? मी तुझ्यावर प्रेम करतो. अन्वी शांतपणे म्हणाली. विक्रम, प्रेम मागून मिळत नाही आणि माझ्या मनात तुझ्यासाठी तसं काहीच नाही. विक्रमचा चेहरा लाल झाला. विचार करून उत्तर दे. माझं उत्तर बदलणार नाही. तेवढ्यात आदित्य तेथे आला. अन्वी उठली आणि आदित्यसोबत निघून गेली. विक्रमने टेबलावर जोरात मूठ आपटली. आदित्य, आता खेळ सुरू झाला आहे. काही दिवसांनी कॉलेजची ट्रिप जाहीर झाली. सगळे विद्यार्थी डोंगराळ भागात फिरायला गेले. हिरवागार निसर्ग, धुक्याने भरलेले रस्ते आणि मित्रांचा आनंद. अन्वी एका कड्याजवळ उभी राहून फोटो काढत होती. तेवढ्यात तिच्या मागे विक्रम हळूच आला. त्याने तिच्या पाठीला हलकासा धक्का दिल्याचा प्रयत्न केला. अन्वीचा तोल गेला. ती ओरडली, आदित्य. क्षणाचाही विलंब न करता आदित्य धावत आला. त्याने अन्वीचा हात पकडला. दोघेही कड्याच्या अगदी टोकावर होते. मित्रांनी धावत येऊन दोघांनाही वर ओढलं. अन्वी थरथर कापत होती. आदित्यने तिला मिठी मारली. मी असताना तुला काही होऊ देणार नाही. दूर उभा असलेला विक्रम मात्र हसत होता. त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला होता, पण तो हार मारणाऱ्यांपैकी नव्हता. त्या रात्री सगळे रिसॉर्टमध्ये झोपले होते. अन्वीला पाणी प्यायचं होतं. ती बाहेर आली. कॉरिडॉरमध्ये तिला कोणीतरी बोलताना ऐकू आलं. तो विक्रम होता. फोनवर तो म्हणत होता, आज नाही जमलं, पण पुढच्या वेळी आदित्य कायमचा माझ्या वाटेतून हटेल. हे ऐकून अन्वीच्या पायाखालची जमीन सरकली. ती घाबरून मागे वळली. अचानक तिच्या पायाखाली काच आली. चक आवाज झाला. विक्रमने मागे पाहिले. कोण आहे तिकडे? अन्वी जीवाच्या आकांताने धावत आपल्या खोलीत आली. रात्रभर तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरू झाला. बस घाटातून जात होती. सगळे गाणी गात होते. अचानक समोरून भरधाव ट्रक आला.
ड्रायव्हरने बस वाचवण्याचा प्रयत्न केला. बस घसरली, रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. प्रवाशांमध्ये किंचाळ्या सुरू झाल्या. काच फुटल्या, धूर पसरला. अन्वीने डोळे उघडले. तिच्या कपाळातून रक्त वाहत होते. ती घाबरून ओरडली, आदित्य, आदित्य कुठे आहे? पण आदित्य तिथे नव्हता. बसच्या फुटलेल्या खिडकीतून तिने बाहेर पाहिले. रस्त्याच्या खोल दरीत आणि त्या दरीच्या काठावर आदित्यचा फाटलेला शर्ट पडलेला होता. अन्वीच्या तोंडून फक्त एकच किंकाळी बाहेर पडली, नाही आदित्य, आणि ती बेशुद्ध झाली. हॉस्पिटलच्या ICUच्या बाहेर अन्वी शांत बसली होती. तिच्या कपाळावर पट्टी होती, पण तिच्या मनातली जखम त्याहून मोठी होती. तिच्या कानात अजूनही तोच आवाज घुमत होता, आदित्य. ती वारंवार डॉक्टरांना एकच प्रश्न विचारत होती, डॉक्टर, आदित्य कुठे आहे? डॉक्टरांनी नजर खाली केली. आम्ही शोध मोहीम सुरू केली आहे. बस जिथे घसरली तिथे खूप खोल दरी आहे. हे ऐकताच अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुसऱ्या बाजूला त्या दरीत एका मोठ्या झाडाच्या फांदीला एक माणूस अडकला होता. त्याच्या अंगावर जखमा होत्या. श्वास मंद होता. तो होता आदित्य. त्याने हळूहळू डोळे उघडले. आजूबाजूला फक्त दाट जंगल. कुठेही माणूस नव्हता. तो उठण्याचा प्रयत्न करत होता, पण पायाला गंभीर दुखापत झाली होती. तेवढ्यात 2 आदिवासी तिकडे आले. त्यांनी त्याला पाहिलं आणि लगेच आपल्या खांद्यावर उचलून गावात नेलं. हॉस्पिटलमध्ये पोलीस तपास सुरू झाला. बसचा ड्रायव्हर म्हणाला, सर, अपघाताच्या काही सेकंद आधी ब्रेकने काम करणं बंद केलं. पोलिसांना संशय आला. बसची तपासणी झाली आणि धक्कादायक सत्य समोर आलं. ब्रेकची वायर मुद्दाम कापण्यात आली होती. हा अपघात नव्हता, हा खुनाचा प्रयत्न होता. त्या रात्री विक्रम आपल्या खोलीत बसून हसत होता. त्याचा मित्र रोहन म्हणाला, विक्रम, जर पोलिसांपर्यंत सत्य पोहोचलं तर? विक्रम शांतपणे म्हणाला, सत्य कधीच पोहोचणार नाही, कारण ज्याच्यासाठी हा सगळा खेळ होता तो आता जिवंत नाही. दोघेही मोठमोठ्याने हसू लागले, पण त्यांना माहीत नव्हतं आदित्य अजून जिवंत होता. दुसऱ्या दिवशी अन्वीला एक नर्स एक लिफाफा देऊन गेली. हे तुमच्यासाठी आहे. त्यावर लिहिलं होतं, जर माझ्यासोबत काही वाईट घडलं तरच हे पत्र वाच. ते आदित्यचं हस्ताक्षर होतं. थरथरत्या हाताने तिने ते पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, अन्वी, मला माहीत नाही का, पण काही दिवसांपासून मला सतत वाटतंय की कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे. जर मी कधी अचानक तुझ्यापासून दूर गेलो तर एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला कधीच सोडून जाणार नाही. मला दूर केलं जाईल. कोणावरही सहज विश्वास ठेवू नकोस. आणि जर मी परत आलो नाही तर तू रडू नकोस, कारण माझं प्रेम तुझ्यासोबत कायम असेल. पत्र वाचताना अन्वी जोरजोरात रडू लागली. तिच्या मनात एकच विचार आला, हा अपघात नव्हता? दरम्यान जंगलातील छोट्या गावात आदित्यला शुद्ध आली. त्याला काहीच आठवत नव्हतं. तो स्वतः नाव विसरला होता. गावातील वृद्ध वैद्य म्हणाले, याची स्मरणशक्ती गेली आहे. आदित्य रिकाम्या नजरेने आकाशाकडे पाहत होता. त्याला फक्त एकच चेहरा वारंवार दिसत होता, एका मुलीचा. पण ती कोण होती हे त्याला आठवत नव्हतं. त्याच वेळी शहरात पोलिसांनी विक्रमला चौकशीसाठी बोलवलं. विक्रम आत्मविश्वासाने पोलीस स्टेशनमध्ये शिरला, पण इन्स्पेक्टरने टेबलावर एक वस्तू ठेवली होती. ती होती CCTV फुटेजची पेनड्राईव्ह. इन्स्पेक्टर हसत म्हणाले, विक्रम, आता खेळ बदलणार आहे. विक्रमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. पोलीस स्टेशनमध्ये शांतता पसरली होती. इन्स्पेक्टर विजय पाटीलने टेबलावर ठेवलेली पेन ड्राईव्ह संगणकाला जोडली. विक्रम समोर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न होता, पण कपाळावर घामाचे थेंब दिसत होते. व्हिडिओ सुरू झाला. ट्रिपच्या आदल्या रात्रीचा तो व्हिडिओ होता. बस पार्किंगमध्ये उभी असताना रात्री 11:30च्या सुमारास एक व्यक्ती हळूच बसजवळ आली. त्याने आजूबाजूला पाहिले आणि बसखाली वाकून काहीतरी केलं. व्हिडिओ फार स्पष्ट नव्हता, पण त्या व्यक्तीच्या हातातलं महागडं घड्याळ स्पष्ट दिसत होतं. इन्स्पेक्टरने व्हिडिओ थांबवला. विक्रम, हे घड्याळ तुझ्यासारखंच दिसतंय. विक्रम लगेच म्हणाला, सर, असं घड्याळ हजारो लोकांकडे असेल. इन्स्पेक्टर म्हणाला, हो, पण तुझ्या घड्याळावर तुझ्या नावाची खास अक्षरं कोरली गेलेली आहेत. विक्रम काही बोलू शकला नाही. जंगलातील गावात आदित्य हळूहळू बरा होत होता. गावातील लोक त्याला अर्जुन या नावाने हाक मारू लागले, कारण त्याला स्वतःचं नाव आठवत नव्हतं. एके दिवशी गावातील एका लहान मुलीने त्याला विचारलं, दादा, तुझ्या घरी कोण आहे? आदित्य बराच वेळ शांत राहिला. अचानक त्याच्या डोक्यात एक चेहरा चमकला. एक मुलगी, तिच्या डोळ्यात अश्रू आणि तिचा आवाज. आदित्य, तो डोकं धरून बसला. ही मुलगी कोण आहे? शहरात अन्वीने ठरवलं होतं की सत्य शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. ती विक्रमच्या मित्र रोहनला भेटायला गेली. सुरुवातीला रोहन काहीच बोलला नाही, पण अन्वी म्हणाली, जर तुझ्या शांत राहण्यामुळे एका निरपराध माणसाचा जीव गेला असेल तर त्या पापात तूही सहभागी आहेस. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मला सगळं माहीत आहे. अन्वीचा श्वास थांबला. रोहन पुढे म्हणाला, त्या रात्री विक्रमनेच बसचे ब्रेक खराब केले होते. हे ऐकून अन्वीच्या पायाखालची जमीन सरकली आणि रोहन म्हणाला, तो फक्त आदित्यला घाबरवू इच्छित होता, पण अपघात इतका मोठा होईल याचा त्यालाही अंदाज नव्हता. अन्वी लगेच पोलीस स्टेशनकडे निघाली, पण तिला कल्पनाही नव्हती की तिच्या प्रत्येक हालचालीवर विक्रमच्या माणसांची नजर होती. त्या रात्री अन्वी घरी एकटीच होती. अचानक घरातील लाईट गेली.
संपूर्ण घर अंधारात बुडालं. तिला बाहेर पावलांचा आवाज ऐकू आला. टक टक टक. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने दरवाजाच्या छोट्या काचेतून बाहेर पाहिलं. बाहेर काळा रेनकोट घातलेला एक माणूस उभा होता. त्याच्या हातात लोखंडी रॉड होती. अन्वी घाबरून मागे सरकली. तेवढ्यात पुढचा भाग दुसऱ्या पार्टमध्ये बघूया. धन्यवाद. आवडलं तर लाईक, शेअर आणि